नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा थांबा मला वाटतं आज आपण चुकीच्या स्टुडिओत आलो आहोत. हे नोट्स इन मराठी नाही, द डीप डाईव्ह आहे. हसते. बरोबर, पण मी हे मुद्दामच म्हटलं, कारण आजचा आपला विषय असा आहे जो आपण सगळ्यांनी शाळेत बहुतेक करून इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकात वाचला आहे, लोकसंख्या. अच्छा. आणि त्या पुस्तकाची सुरुवात साधारणपणे अशीच होते. अच्छा, म्हणजे आपण शाळेतल्या एका सोप्या वाटणाऱ्या धड्याच्या आत किती गुंतागुंतीचं आणि रंजक जग दडलंय हे पाहणार आहोत. अगदी. आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्या आकड्यांमागे दडलेल्या माणसांच्या कथा आणि देशांच्या भविष्याचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण लोकसंख्या म्हणजे फक्त माणसं मोजणं नाही, ते एका देशाचं हेल्थ रिपोर्ट कार्ड वाचण्यासारखं आहे. जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर हे शब्द आपल्याला शाळेत पाठ करावे लागायचे. हो. पण आज आपण पाहणार आहोत की हे आकडे एखाद्या देशाचं भविष्य कसं ठरवतात आणि वाढती लोकसंख्या ही खरंच एक समस्या आहे की संधी. चला तर मग या ओळखीच्या विषयाची नव्याने ओळख करून घेऊया. सुरुवातीला मूलभूत गोष्टींवर बोलूया, पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून. जन्मदर आणि मृत्यूदर हे फक्त 2 आकडे नाहीयेत, तर ते एका समाजाच्या प्रगतीचे निर्देशक आहेत. बरोबर. हो, नक्कीच. याला नैसर्गिक वाढीचा वेग असं म्हणतात. म्हणजे बघा, समजा एखाद्या देशाचा जन्मदर दर 1020 आहे आणि मृत्यूदर 8 आहे. ठीक आहे. याचा अर्थ स्थलांतर वगळता दरवर्षी दर 1000 लोकांमध्ये 12 लोकांची भर पडतीये. ही त्या देशाची मूळ गती आहे. पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा यात आयुर्मान आणि वैद्यकीय सुविधांसारखे घटक येतात. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सरासरी आयुर्मान फक्त 22-23 वर्ष होतं, जे आज जवळपास 70 वर्षांवर गेले. अगदी. याचा अर्थ मृत्यूदर झपाट्याने खाली आला, पण जन्मदर तितक्या वेगाने कमी झाला नाही आणि त्यामुळे लोकसंख्येचा स्फोट झाला. अगदी बरोबर. आणि याच गणितात स्थलांतर नावाचे एक वाईल्ड कार्ड एंट्री करतो. लोक फक्त जन्माला येत नाहीत किंवा मरत नाहीत, तर ते जागाही बदलतात. हो. काही देश जसे की कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया स्थलांतरावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, तर काही देशांमधून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर जातात. यातूनच लोकसंख्येची घनता या संकल्पनेकडे आपण येतो. हो, आणि इथे एक विरोधाभास नेहमी समोर येतो. पुस्तकातलं उदाहरण घ्यायचं झालं तर राजस्थान आणि गोव्याचं, बरोबर? हो, अगदी तेच. प्रचंड मोठं राज्य असूनही राजस्थानची घनता कमी आहे आणि अगदी लहानसं राज्य असूनही गोव्याची घनता जास्त आहे. हे वरवर पाहता विचित्र वाटतं. यामागचं खरं कारण काय? याला मी ॲव्हरेज डेन्सिटी विरुद्ध लिव्ड डेन्सिटी असं म्हणतो. अच्छा. म्हणजे राजस्थानची सरासरी घनता कमी आहे कारण तिथे मोठं थरचं वाळवंट आहे. पण जिथे पाणी आहे, जसे की जयपूर किंवा उदयपूर, तिथे लोकांची प्रचंड दाटी आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकाला जाणवणारी अनुभवातील घनता ही गोव्याच्या ग्रामीण भागातल्या नागरिकापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे फक्त चौरस किलोमीटर मागे किती लोक राहतात हा आकडा फसवा असू शकतो. बरोबर. खरी गोष्ट आहे संसाधनांवर किती दबाव आहे. वा, म्हणजे आकडेवारीच्या पलीकडे जाऊन अनुभव काय आहे हे महत्वाचं. हा मुद्दा आपल्याला थेट पुढच्या विषयाकडे घेऊन जातो, लोकसंख्येचं वितरण. लोक कुठे राहतात आणि जास्त महत्वाचं म्हणजे तिथेच का राहतात. शाळेतला तो चवडीच्या दाण्यांचा प्रयोग आठवतोय? लहान डबीत दाणे दाट दिसतात, मोठ्या डबीत विरळ. हो, तो एक सोपा आणि प्रभावी प्रयोग आहे, पण खरं जग त्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचं आहे. लोकसंख्येचं वितरण हे काही अपघाताने होत नाही. बरोबर. यामागे हजारो वर्षांचा इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र आहे. जगाचा नकाशा बघा. बहुतेक मोठी शहरं आणि दाट वस्ती नद्यांच्या काठी किंवा समुद्राच्या किनारी वसलेली दिसेल. हो. कारण सोपं आहे, पाणी, सुपीक जमीन आणि व्यापार करण्याची सोय. पण आजच्या जगात आर्थिक घटक जास्त प्रभावी ठरत आहेत, नाही का? निश्चितच. आज रोजगार हा सर्वात मोठा चुंबक आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारख्या शहरांकडे लोकांचा जो ओघ सुरू आहे तो काही तिथल्या उत्तम हवामानामुळे नाही, तो आहे संधींमुळे. यालाच इकॉनॉमिक पुल फॅक्टर म्हणतात. याउलट जिथे राजकीय अस्थिरता किंवा युद्धजन्य परिस्थिती असते, जसं की सिरिया किंवा अफगाणिस्तान, तिथून लोक सुरक्षिततेसाठी बाहेर पडतात. हा पॉलिटिकल पुश फॅक्टर आहे. त्यामुळे लोकसंख्येचा नकाशा हा सतत बदलणारा एक जिवंत नकाशा आहे. आतापर्यंत आपण संख्या आणि ठिकाणांबद्दल बोललो, पण 1 अब्ज लोकांची लोकसंख्या एवढं सांगणं पुरेसं नाही. ते 1 अब्ज लोक कोण आहेत? ते तरुण आहेत की वृद्ध? स्त्री आहेत की पुरुष?
शिक्षित आहेत की अशिक्षित, इथेच लोकसंख्येच्या रचनेचा म्हणजेच तिच्या गुणवत्तेचा विचार सुरू होतो. आणि हा सर्वात रंजक भाग आहे. हो, कारण इथूनच देशाच्या खऱ्या सामर्थ्याची किंवा कमजोरीची ओळख होते. सुरुवात करूया लिंग गुणोत्तरापासून. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. हा आकडा फक्त स्त्री-पुरुष समानता दाखवत नाही, तर तो समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. केरळमध्ये हे प्रमाण जास्त आहे, कारण तिथे शिक्षण आणि आरोग्य सुविधा चांगल्या आहेत. आणि शिवाय अनेक पुरुष रोजगारासाठी आखाती देशांमध्ये स्थलांतरित होतात. पण दुसरीकडे हरियाणा किंवा पंजाबसारख्या राज्यांमध्ये हे प्रमाण चिंताजनकरित्या कमी होतं. यामागे मुलगाच हवा ही मानसिकता होती. याचे दुर्गामी परिणाम काय होतात? याचे सामाजिक परिणाम खूप गंभीर असतात. लग्नासाठी मुली न मिळण्यापासून ते स्त्रियांवरील गुन्हेगारी वाढण्यापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात. अच्छा. अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी याला मिसिंग वुमन ही संकल्पना वापरली आहे. म्हणजे जगात नैसर्गिकरित्या जेवढ्या स्त्रिया असायला हव्या होत्या त्यापेक्षा काही कोटी स्त्रिया सामाजिक आणि आरोग्यविषयक भेदभावामुळे गायब आहेत. अरे देवा. हा केवळ एक आकडा नाही, तर मानवी विकासातील एक मोठी शोकांतिका आहे. ही खरंच हादरवून टाकणारी गोष्ट आहे. आता वळूया वयोगट रचनेकडे, म्हणजे लोकसंख्येतील लहान मुलं, तरुण आणि वृद्ध यांचं प्रमाण. याला एज पिरामिड असंही म्हणतात. हे इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? कारण या पिरामिडच्या आकारावरून देशाचं भविष्य ठरतं. ज्या देशाच्या लोकसंख्येत 15 वर्षांखालील मुलांचं प्रमाण जास्त असतं, तिथे भविष्यात कामासाठी प्रचंड मनुष्यबळ उपलब्ध होणार असतं. हो. याउलट ज्या देशात वृद्धांची संख्या जास्त असते, त्यांच्या आरोग्य आणि पेन्शनचा भार तिथल्या तरुण पिढीवर येतो. आणि इथेच डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय लाभांश ही संकल्पना येते. अगदी. भारतासारख्या देशात आज तरुणांची म्हणजेच कार्यक्षम लोकसंख्येची जी 15 ते 59 वयोगटातली असते तिची संख्या जगात सर्वाधिक आहे. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. हो, पण ही दुधारी तलवार आहे. ह्या तरुणांना जर आपण योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगार देऊ शकलो तर भारत जगातली महासत्ता बनू शकतो. बरोबर. पण जर आपण हे करण्यात अपयशी ठरलो तर हीच तरुण लोकसंख्या नैराश्य आणि सामाजिक अस्थिरतेचं कारण बनू शकते. नायजेरियासारखा देश आज याच स्थितीत आहे, जिथे प्रचंड मोठी तरुण लोकसंख्या आहे पण संधी नाहीत. याच्या अगदी उलट चित्र जपान किंवा इटलीसारख्या देशांमध्ये दिसतं, जिथे जन्मदर खूप कमी आहे आणि वृद्धांची संख्या वाढत आहे. तिथे याला डेमोग्राफिक टाइम बॉम्ब म्हटलं जातंय. म्हणजे भविष्यात काम करायला तरुणच नसतील आणि अर्थव्यवस्था मंदावेल. म्हणजे लोकसंख्या खूप जास्त असणं आणि खूप कमी असणं दोन्ही धोक्याचं असू शकतं. अगदी. त्यामुळे किती लोक आहेत यापेक्षा कोणत्या वयोगटातील लोक आहेत हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि या कार्यक्षम लोकसंख्येला खऱ्या अर्थाने उत्पादक बनवणारी गोष्ट म्हणजे साक्षरता. पण साक्षरतेची व्याख्या सुद्धा आता बदलत आहे. फक्त सही करता येणं किंवा वाचता येणं म्हणजे साक्षरता नव्हे. नाही, अजिबात नाही. आजच्या जगात फंक्शनल लिटरसी किंवा डिजिटल लिटरसी जास्त महत्वाची आहे. बरोबर. एकदम बरोबर. शाळेतल्या पुस्तकात अर्जेंटिना किंवा चीनमध्ये साक्षरता जास्त आहे म्हणून ते विकसित आहेत असं सोपं समीकरण मांडलं जातं. पण यामागचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. तो काय आहे? साक्षरता म्हणजे फक्त माहिती घेण्याची क्षमता नाही, तर नवीन ज्ञान निर्माण करण्याची आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता. ज्या देशात साक्षरतेचं प्रमाण 80-85% पुढे जातं, तिथे केवळ आर्थिक वाढ होत नाही, तर ती झपाट्याने होते. तो देश फक्त दुसऱ्याने लिहिलेली सूचना पुस्तिका वाचत नाही, तर तो स्वतःच्या भविष्याची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करतो. अप्रतिम. हा विचारच आपल्याला चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन येतो. लोकसंख्या. एक समस्या की एक संसाधन? आपण नेहमी वाढत्या लोकसंख्येला ओझं म्हणून पाहतो. पण जर हीच लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद असेल तर हाच खरा कळीचा मुद्दा आहे. 1960-70च्या दशकात जगभरात पॉप्युलेशन बॉम्बची भीती घातली जात होती. असं म्हटलं जायचं की लोकसंख्या इतकी वाढेल की अन्नधान्य कमी पडेल आणि जगभरात अनागोंदी माजेल. हो, मी वाचलं याबद्दल. पण तसं झालं नाही, कारण माणसाने तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्न उत्पादन प्रचंड वाढवलं. म्हणजे समस्या संख्येची नव्हतीच, तर गुणवत्तेची होती. अगदी. अकुशल, अशिक्षित आणि अनारोग्यग्रस्त लोकसंख्या ही नक्कीच एक समस्या आहे, कारण ती देशाच्या संसाधनांवर भार टाकते. पण तीच लोकसंख्या जर शिक्षित, कुशल आणि निरोगी असेल तर ती मानवी संसाधन बनते. बरोबर.
आणि इथेच विकासाची संकल्पना पूर्णपणे बदलते. पूर्वी विकास म्हणजे फक्त GDP, म्हणजे देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न. ज्या देशाची अर्थव्यवस्था मोठी, तो देश विकसित. पण सौदी अरेबियासारख्या देशाचा GDP प्रचंड आहे, पण तिथे स्त्रियांना मूलभूत हक्क नव्हते किंवा शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मग त्याला विकसित म्हणायचं का? नाही. आणि याच प्रश्नातून मानवी विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI या संकल्पनेचा जन्म झाला. हो. पाकिस्तानी अर्थतज्ञ मेहबूब अल हक आणि आपले भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी 1990 मध्ये ही क्रांतिकारक कल्पना मांडली. त्यांनी सांगितलं की खरा विकास हा पैशांवर नाही, तर 3 गोष्टींवर मोजला पाहिजे. नागरिकांचं सरासरी आयुर्मान म्हणजे आरोग्य हो, शिक्षणाची पातळी आणि दरडोई उत्पन्न म्हणजे राहणीमान. या तिन्हीच्या आधारावर 0 ते 1च्या दरम्यान प्रत्येक देशाला एक स्कोर दिला जातो. आणि या निर्देशांकाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. नॉर्वेसारखा लहान देश या यादीत नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो, कारण तिथे लोकांच्या जीवनाचा दर्जा उत्तम आहे. बरोबर. तर भारत मध्यम विकसित देशांच्या गटात येतो. म्हणजे आपली अर्थव्यवस्था मोठी असली तरी आरोग्य आणि शिक्षणात आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, हे यातून स्पष्ट होतं. अगदी. HDI आपल्याला सांगतो की देशाचा विकास म्हणजे फक्त उंच इमारती आणि मोठे रस्ते बांधणे नव्हे, तर आपल्या नागरिकांवर गुंतवणूक करणे. बरोबर. कारण देशाची सर्वात मोठी संपत्ती ही तिथलं खाणी, शेती किंवा कारखाने नसतात, तर तिथले लोक असतात. तर आजच्या या चर्चेतून आपण लोकसंख्येच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन तिच्या गुणवत्तेचं महत्त्व पाहिलं. जन्मदरापासून ते मानवी विकास निर्देशांकापर्यंत प्रत्येक गोष्ट कशी एकमेकांशी जोडलेली आहे हे आपण समजून घेतलं. एक गोष्ट मात्र नक्की की लोकसंख्या ही एकाच वेळी संधी आणि आव्हान दोन्ही असू शकते. योग्य धोरणांनी आपण तिचं रूपांतर एका प्रचंड मोठ्या संधीत करू शकतो, नाहीतर ती एक मोठी समस्या बनून राहते. निवड आपल्या हातात आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, पुस्तकातलाच प्रश्न आहे, पण आता त्याचा अर्थ अधिक खोल वाटेल. गेल्या शतकात कुटुंब नियोजन आणि हम दो हमारे दो यांसारख्या संकल्पनांमुळे कुटुंबाचा आकार लहान झाला, तरीही देशाची एकूण लोकसंख्या मात्र झपाट्याने का वाढत राहिली? या कोड्याचं उत्तर कदाचित घटलेल्या मृत्यूदरात आणि वाढलेल्या सरासरी आयुर्मानात दडलं आहे का? यावर नक्की विचार करा.